एक मला पराजित देखील केला आणि मागच्याच आठवड्यात मी एक स्पर्धांची पाहिली कोण्याची स्पर्धा, त्या कोण्याच्या स्पर्धेत याच दोन संघांमध्ये फायनलचा सामना झाला होता आणि त्यामध्ये मात्र चिंचगड संघाने बाजी मारताना प्रतिस्पर्धी एफडी संघाला पराजित केलं होतं आणि द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं. मात्र बघूया त्याची परतफेड करण्याची एक नामी संधी आज पाहण्यामधून येते ती एफडीसी संघाला. तर 12वा खेळाडू पाठवून द्या, दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. एफडीसी संघ विशेषतः अतिशय रोमांचक ही लढत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तर सर्व प्रेक्षकांना अगदी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत असेल. जरा वेळ जर केला तर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. जेवढा तुम्ही वेळ घालवाल तेवढ्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. पेनल्टीमुळे दिवसा संघात सकाळी हरला गेला. आपण कल्पना असेल 3 चेंडूची त्यांना पेनल्टी लागली आणि ते तीन चेंडू त्यांना या स्पर्धेत बाहेर घेऊन गेले. त्यामुळे आपल्या बाबतीत असं होऊ नये. तर टॉस जिंकली नक्कीच आपण पाहिलं असेल धनंजय चिंचगड संघाने प्रथमतः मात्र बॅटिंगला पसंती दिली आहे. त्यांना माहिती की आपली बॅटिंग स्ट्रॉंग आहे, आपण चांगल्यापैकी इथे धावा उभा करायच्या 3 षटकामध्ये आणि प्रतिस्पर्धेचा संघ थोडंसं दडपण ठेवायचं या हेतूने मात्र सुरुवातीला त्यांनी टॉस जिंकून बॅटिंगला पसंती दिली गेली. सुरुवात तर होतीये, 2 आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत आणि सुरुवात होईल गोलंदाजीला देखील. तर विकी आणि राहुल आपण बघतोय 2 आघाडीचे फलंदाज जे सज्ज झालेत सुरुवात करण्याकरता आघाडीची जोडी. तर पहिल्या षटकाला आव्हा यांचा सुरुवात होते. शोएब पहिला चेंडू टप्पा मात्र अगदी अचूक ठेवला, तर त्यावर फलंदाज मात्र नक्कीच एक जोखीम भरी धाव घेत आहेत. त्यांना माहिती आहे प्रत्येक धावेचं महत्त्व हे सामन्यातलं आणि त्यामुळेच पहिल्या चेंडूवर पहिली धाव जी धावफलक नोंदवली गेली आहे. बाय स्वरूपात का होईना पहिली धाव मात्र संघाचं श्री गणेश करते खातं उघडताना पहिली धाव जी नोंदली गेली. प्रेक्षकांची संख्या वाढते. आज प्रेक्षक खूप चांगल्यापैकी दर्दी क्रिया रसिक आपण पाहतो या स्पर्धेसाठी आज येत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग अगदी यूट्यूबशी जोडले गेले सावली क्रिएशनच्या माध्यमातून, त्यांची देखील संख्या वाढवली. कारण महत्त्वाचा सामना आपल्या तालुक्यातल्या 2 महत्त्वाच्या टीम्स एकमेकांनुसार खेळत असताना नक्कीच व्ह्यूवर्सची संख्या वाढेल ती या सामन्याकरता आणि ते व्ह्यूवर्सांचं देखील त्यांचं देखील स्वागत. तर या षटकातून पुढचा चेंडू सामना करतील यावेळी राहुल अहिरे. यांचा पुढचा चेंडू यावेळी थोडासा आडव्या बॅटने चेंडू खेळ आणि चेंडू निघून चालला तो सरळ सीमा रेषेच्या बाजूने आणि यावेळी चौकार आला. पंचांचा देखील इशारा आला तो चौकाराचा 4 धावांचा. राहुलीची सुरुवात मात्र चौकाराने झणझणीत सुरुवात करतायत. त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्त्व आणि त्यामुळे त्यांनी सुरुवात जी करताना अगदी चांगला स्ट्रोक खेळला गेला. पॉवर प्लेमध्ये फिल्डरला तिथे तटवलं गेलं, त्यांना चकवलं गेलं आणि चेंडू सीमा पार झाला तो चौकारा करता 4ने संघाची धावसंख्या 5. 2 चेंडू संपलेत. आव्हा जो अव्वल दर्जाचा आपण गोलंदाज पाहतोय तालुक्यातला एक अतिशय महान खेळाडू बनला आहे सध्या. बॉलिंगच्या बाबतीत तर अगदी तोड नसेल, त्यांच्या जोडीला अनेक खेळाडू आपण रेसमध्ये पाहतोय, पण त्याचं अव्वल स्थान मात्र आपण पाहतो की एक चांगल्यापैकी दर्जेदार खेळाडू तयार झाला आहे बॉलिंगच्या बाबतीत. चिंचगड एक्सप्रेसला थोडीच तोड उत्तर मात्र नक्कीच देतात आव्हा. कुडूस एक्सप्रेस असंच म्हणूया या गोलंदाजीच्या बाबतीत म्हणायला झालं तर. कारण चिंचगड म्हटलं तर अजित पाटील म्हटलं त्यांना नेहमीच कित्येक वर्ष म्हणलं होतं तशा प्रकारची एक्सप्रेस गोलंदाजी करणारा गोलंदाज आव्हा. इथे मात्र क्लासिकल फटका चांगला चेंडू अगदी पायात पडला होता, त्यावर चेंडू अगदी हलक्याचा पुश केला गेला की ज्यावरती शतकशक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू सीमा पार केलाय आणि फैजान मेमन सारखा शतकशक असताना देखील इथे मात्र त्यांना चेंडू त्यांना चकमा देऊन गेला तो सीमा पार चौकारा करता. चांगली क्लासिकल फटका आपण पाहतोय नुकताच मारला गेला आहे राहुलीच्या बॅटमधून. एक खणखणीत दुसरा चौकार येतो लागोपाठचा. 2 चेंडूवर 2 चांगले फटके मारत धावसंख्या नेली 3 आपण पाहतोय ती 9 वर. केलंय त्यांचं देखील धन्यवाद प्रताप. आणि सगळ्या प्रकारची गाणी लावलीत, अगदी सर्व भाषेतली गाणी लावलीत विशेषतः म्हणजे. कारण मराठी माणसांना अगदी विविध भाषांची गाणी ऐकवणं हे दिले एक रोमांचक बनलं. दरम्यान मात्र आपण पाहिलं असेल एक चांगला चेंडू इथे हाताळला गेला तो या षटकातील डॉटने स्वरूपात आणि आतापर्यंत 4 चेंडू संपतायत. बॅटिंग आपण पाहतोय सध्या चिंचगड संघाची. त्यामधील पहिल्या षटकातून चांगला देखील मार आपण पाहतोय तो शोएब यांचा. षटकात 5वा चेंडू इथे राहुल यांच्या बॅटमधला एका स्लॉटमधला सुंदर फटका आणि चेंडू निघून गेला तो प्रेक्षकांच्या भेटीला अभिवादनासाठी. षटकार, उत्तुंग षटकार. तेव्हा मात्र प्लॉटमध्ये पाठवलं जातं. तर राहुल यांच्यासाठी मात्र 100 रुपये 200 रुपयाचं रोख पारितोषिक षटकाराबद्दल सुधीर पाटील सरांकडून. अतिशय चांगल्यापैकी फटकेबाजी करण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज आणि जेव्हा जेव्हा त्यांना अशा प्रकारचे चेंडू मिळतात
त्याचा मात्र त्यांनी नेहमीच फायदा घेताना षटकारच ठोकलेत. मागच्या सामन्यात देखील अशा प्रकारचे षटकार त्याचे पाहिले होते आणि या सामन्यात देखील एक षटकार नुकताच मारला आहे. तर षटकातील अंतिम चेंडू इथे पुढे सरसावत मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मिस झालेत आणि चेंडू इष्टे मागे गेल्यानंतर एक धाव जरूर येते. सुधीर सरांचं इथे बक्षीस सुद्धा येते, 200 रुपयाचं रोख पारितोषिक. धन्यवाद सर. तर या दरम्यान तिथे षटक देखील संपलं गेलं. पहिल्या षटकाचा हा खेळ संपतोय आणि प्रथमतः मात्र बॅटिंग करताना धनंजय चिंगरसरची धावसंख्या पोहोचली फलकावर बिनबाद होताना ते आतापर्यंत 16 धावा, 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने एक चांगली सुरुवात झाली. कारण शोएब सारखा एकदा चांगला गोलंदाज त्यांच्या विरोधात मात्र ही अगदी त्यांनी सुरुवात केलेली आणि पूर्णपणे आपल्या संघावर जो विश्वास कॅप्टनने ठेवला की आपल्याला प्रथम बॅटिंग करून चांगला स्कोर उभा करायचा आहे, त्या हेतूने मात्र इथे राहुल खेळत आहेत, त्यांना साथी देणारे विकी खेळत आहेत. त्यामुळेच किलचीच आपण पाहिलं असेल पारडं जड असेल या सामन्यात पहिल्या षटकामध्ये. तर 3 षटकार जर ठोकले तर सुधीर सरांनी भाव आता वाढवला आहे षटकारांचा. लगातार 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं बक्षीस असेल ते चिंचगड संघाला. खास बक्षीसमध्ये अहिरेसाठी नक्कीच एक चांगली खेळी करत आहेत सध्या ते राहुल अहिरे. त्यांच्यासाठी हे बक्षीस ठेवलं गेलं आहे. सगळ्याला 3 षटकार टोका आणि भाऊंकडून मात्र 1000 रुपये मिळवा अशा प्रकारचे त्यांनी बक्षीस ठेवलं आहे. परंतु आता नवीन षटकाला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवर आपण मध्ये साजिद खान येत आहेत. त्यांनी मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती आणि बघूया संघाला कमबॅक मिळून देतील. काही षटकात विकेट घेणं सुद्धा गरजेचं असेल. ही जोडी एक चांगला आता तयारी करते, चांगला खेळ करते आहे. ज्यांना रोखण्याकरता मात्र इथे सुरुवात खराब होते पहिल्या चेंडूवर वाईडने. तर वाईडने धावसंख्येमध्ये 1ने वाढ झाली आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर पोहोचती आहे ती 17वर 17. खतरा मात्र नक्कीच असेल. कुठल्या संघावर खतरा असेल हे सांगणं कठीण, पण निश्चित एक रोमांचककारी सामना आपण सध्या पाहतोय. प्रेक्षक अगदी आतुरतेने या सामन्याचा लुफ्त उठत आहेत, आनंद घेत आहेत. षटकातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात. इथे मात्र उलटा शॉट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर फलंदाज निश्चितच बीट झाले आहेत. तर बादची घोषणापत्र पंचांनी केली. निश्चितच प्रदीप भंडारी सर अगदी खूप लिजंड पंच आहेत शिवाजी महाराजच्या पॅनलचे आणि निश्चितच त्यांनी बघितलं की चेंडू खेळताना फलंदाज समोर होते रिषेत स्टंपच्या, त्यामुळे त्यांना इथे पायच्या स्वरूपात प्लम स्वरूपात बाद दिलं गेलं आणि पहिला विकेट संघाला मात्र गमवावा लागतोय. तरी महत्त्वाची विकेट साजिद यांनी मिळवून देताना संघाला एक पहिला ब्रेक थ्रू दिला आहे. जरा घाई करा, प्लीज घाई करा. त्यामुळे आता मेघन यांना मैदानात जावं लागते लगेचच. नवीन फलंदाला जरा नवीन फलंदाज तयार राहा, जास्त वेळ न घालवता. आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे बघा. पहिल्या दिवशी एक सामना बाकी राहिला होता, मात्र आपल्याला एक सामना ठेवून चालणार नाही, कारण आपल्याला 6 दिवसाचे जे शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आजचा सामना आजच संपेल, शेवटचा सामना. त्यासाठी पण थोडा वेळ राखला पाहिजे, त्यासाठी वेळ ठेवला पाहिजे आणि म्हणून तुम्ही सहकार्य द्या. तर नवीन फलंदाज लवकर जात आहेत मैदानात. मेघन जे विकेट साथ करतील, परंतु राहुलनी आपलं चांगलं काम करून गेलेत. 2 चौकार 1 षटकार टोकताना आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करून गेलेत 15 धावांची. आणि आता ते बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मेघन या षटकातील पहिल्या चेंडूवर इथे विकेट आली ती साजिद खान यांना आणि नंतर षटकातील आता दुसरं चेंडू टाकण्यासाठी सामना करतील ते मेघन सारखा एक तालुक्यातला एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. आल्या सुरुवात करता शॉर्ट पिच चेंडूवर मात्र अगदी जबरदस्त टोलीजिंगा फटका आणि चेंडू निघून चाललाय तो सीमे पलीकडे षटकार. अगदी पूर्णपणे तयारीने आले होते मैदानात, त्यांना ठरवून चालले ते गेल, कारण ज्या पद्धतीने सेट होऊन इथे मैदानात पहिल्या चेंडूवर चांगला षटकार टोकला. भली षटकातला जरी दुसरा चेंडू असला त्यांच्यासाठी पहिला चेंडू होता, त्यावर एक करारी जबाब देताना चांगला फटका बोलत आहे. तर ही मॅच मात्र सचिन मामासारखे एक क्रिकेट शौकीन पॅकर जे स्वतः पाहत आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांची जीविका स्पोर्ट्स दांडी टीम देखील आपण पाहिलं असेल अनेक वेळा चांगला खेळ करताना. या स्पर्धेत देखील ती येणार आहे आणि नक्कीच सोमवारच्या दिवशी तेच मामा देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या क्रिकेटचा सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. पुढचा चेंडूला मात्र कमबॅक मिळत आहे, तर उत्तर नव्हतं यावेळेस फलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते आहे ती साजिद यांची. सचिन मामा यांचं मात्र स्वागत केलं त्या आयोजन कमिटीच्या वतीने आणि अर्थातच सूरज यांच्याकडून देखील कौतुक होतं, त्यांचं मामांचं स्वागत होतं आहे. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. खरोखरच सगळं काही चांगलं होतं आहे या स्पर्धेच्या द्वारे. अनेक हात लागलेत या स्पर्धेकरता, अनेकांचं मोठं पाठबळ लाभलं आहे आणि म्हणूनच चांगली स्पर्धा आपण धर्मवीर प्रतिष्ठानच्या या स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय आनंदिके साहेबांचा भगवा ग्रंडक त्यांच्या नावाने चाललेली स्पर्धा आणि लगातार चांगली असा गोलंदाजी होऊ लागले. लगातार 3 चेंडू डॉट टाकले गेले. थोडंसं प्रेशरमध्ये आणतात ते मेघन यांना या षटकामधून. लगातार 2 चेंडू डॉट झाले आणि त्यानंतर बघितलं तर 4 चेंडूचा खेळ संपतोय. तो या षटकातून पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. निश्चितच चांगली गोलंदाजी आता म्हणता येईल
साजिद यांची. पुढच्या चेंडूला दांडी गुल अखेर प्रेशरमध्ये आणलं होतं मेघन यांना आणि अखेर फटकवण्याच्या प्रयत्नात त्यांची दांडी गुल झाली. त्रिफाची तो त्यात फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला आणि दुसरा विकेट सफलता मिळतात षटकामधून. चांगली लेंथ अँड लाईन ही खासियत राहिली साजिद यांची या षटकातली. त्यामुळे 2 विकेट त्यांनी प्राप्त करताना सगळ्याला जी सुरुवात चांगली मिळून दिली होती राहुल यांनी, तिथे मात्र राहुल बाद झाले, मेघन बाद झाले आणि त्यामध्ये आता रोशन पाटील अर्थातच लारा यांना जावं लागतं मैदानामध्ये. डाकुरे त्याचा फलंदाज. तर निश्चितच सामना मात्र अगदी खूप चांगल्यापैकी रंगत चाललाय, कारण पहिल्या षटकात जो दबाव बनवता कुडूस संघाच्या विरोधात त्यांच्या विरोधात तो चिंचगड संघाने तो मात्र थोडासा कमी झाला या षटकामध्ये. कारण आता जर पाहिली तर दुसरं षटक देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 5 चेंडू संपलेत, परंतु 5 चेंडूमध्ये 6 धावा देताना 2 महत्त्वाचे विकेट घेतल्यात. एक वाईट स्वरूपात म्हणजे 7वी धाव दिली होती ती या गोलंदाजाने आणि निश्चितच चांगली गोली म्हणता येईल. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कमबॅक केले सामन्यामध्ये ते FDC कुडूस संघाने. परत आता बघूयात अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. रोशन सारखा फलंदाज, एक डाकुरे हाताचा एक प्रतिभा संपन्न फलंदाज, विस्फोटक खेळाडू लारा, त्यांना देखील बक्षीस ठेवलं गेलं 1000 रुपयाचं. लगातार 3 षटकार ठोकले तर सुधीर भाऊंनी पुन्हा एकदा एक बक्षीस जाहीर केलं आहे, ते खास या खेळाडूसाठी, लारासाठी किंवा रोशन पाटील यांच्यासाठी. परंतु या षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. साजिद खान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर फिल्डिंग त्यासाठी सजवली गेली आहे आणि त्यानंतर षटकातील अंतिम चेंडू, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तर मागे. दरम्यान तिथे शतक चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव मिळवली, राहिला आपलं खातं उघडलं आहे. आणि त्याचबरोबर इथे 2 षटकाचा देखील खेळ संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः मात्र टॉस जिंकून बॅटिंग करताना धावसंख्या 12च्या गती 24 लागलेली, 2 बाद 24. चला मीटिंग अजिबात नको, आता मीटिंगला महत्त्व इथं नसेल. जे काही करायचं आहे ते फक्त आपल्याला कृतीने करायचं आहे, धावानी किंवा बॅटिंगने करायचं आहे किंवा गोलंदाजी करायचं आहे. तेव्हा अगदी FDC कुडूस संघ आपण वेळ घेऊ नका, लगेचच पुढचा जो गोलंदाज आहे त्याला लगेच पाचारण करा. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक सामना घ्यायचा आहे महत्त्वाचा, पण पाहतोय गटातली शेवटची लढत. अजिबात मीटिंग नको, फक्त आणि आता पेनल्टी असेल बघा. चला आता आपण सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाकडे. सुरुवात होताना आपण पाहिलं असेल पहिली 2 षटकं संपली गेली. पहिल्या षटकामध्ये अव्वा आणि गोलंदाजी गेली, थोडंसं महागडं षटक ठरलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक मिळवताना साजिद यांनी खूप चांगला मारा केला. आणि आता शेवटचं षटक जे आता आपण पाहतोय मैदानात सुरू होताना एकंदरीत 2 बाद 24 धावा लागल्यात पहिल्या 12 चेंडूमध्ये, परंतु अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. धनंजय चिंचगड संघ पण होते, सातत्याने खूप चांगली त्यांची कामगिरी राहिली. यंदाचा सीझन देखील त्याच्याकडे खूप चांगला जातोय. तसंच FDC संघाने देखील प्रत्येक आठवड्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचं पारितोषिक असतं, पहिलं किंवा दुसरं. त्यांचं देखील सातत्य आहे. तर नवाज सारखा अगदी नवीन चेहरा आपण पाहतो या संघामध्ये. प्रथमतः गोलंदाजी करताना षटकातील पहिला चेंडू सामना करतील डाकुऱ्याचा फलंदाज रोशन, त्याच्यासाठी सुधीर भाऊंनी बक्षीस ठेवलंय. सुधीर पाटीलने लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा. मात्र त्याचा नॉन स्ट्राईकला जात आहेत, त्यामुळे आता एकच धाव आणि या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचली 25वर 25. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तो या षटकातला चांगली पण गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहिली, कारण मोठे पटके मांडण्यापासून थोडंसं वंचित करतायत गोलंदाज आणि हे मात्र FDC संघासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे सामन्यातून. सध्या पाहूयात विकी जे आघाडीचे फलंदाज जाता मात्र त्यांना स्ट्राईक मिळते, त्या स्ट्राईकचा त्यांना फायदा उचलावा लागेल, कारण मगासपासून तो शांत होते. त्यांनी पहिल्या मगाच्या सामन्यात त्यांनी चांगले षटकार टोकले ते सुरुवातीला. आता त्याच्यावर ही जबाबदारी चांगला पुढे नेण्याची किंवा धावा करण्याची सामना करतायत या गोलंदाजचा. पुढचा चेंडू अगदी बघा जबरदस्त चेंडू म्हणता येईल, अगदी पूर्णपणे अगदी दिशा मात्र भटकणार पाहिला. चेंडू चांगला टाकला तर परंतु बराचसा दिशाहीन ठरला, त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव येते संघासाठी. एक एक्स्ट्रा चेंडू येतोय, धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते ती 26वर 26. अगदी नवीन खेळाडू आहे, नवीन गोलंदाज आहे, त्यामुळे थोडंसं चुका तर होतील, परंतु या षटकातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र यावेळेस विकीनं खरोखरच फसवलं म्हणता येईल, परंतु चेंडू मागे यशस्वीरित्या पकडता आला होता, त्याचाच फायदा घेताना 1 धाव. बाय स्वरूपात 1 धाव येते. क्रिकेटमध्ये या धावा खूप महत्त्वाच्या असतात ऐन मोमेंटला, अंतिम क्षणी, त्यामुळे या एकेरी धावेचा देखील तेवढाच उपयोग चिंचगड संघाला होणार आहे सामन्यातून. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 27-27. 2 चेंडू ते संपलेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 2 मल्टी हिट आले, 2 मोठे पटके आले,
तर धावसंख्या निश्चितच 35-40 पर्यंत जाऊ शकते. त्याप्रमाणे मग बघूयात रोशन त्यासाठी नेहमीच जाणले जातात हे खेळाडू, मोठे मोठे पटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज. त्याच्यासाठी ट्रॅप सजवला गेला आहे एफडीसी संघाकडून. आणि पुढच्या चेंडूवर मात्र अगदी बॅटच्या टॉचला लागतो चेंडू आणि त्यामुळे चेंडू सरळ पलीकडे निघतोय. उत्तुंग मात्र तिथे डीपला क्षेत्ररक्षकांनी अचूकतेने मात्र पाहिलं असेल की झेलला गेलाय आणि फलंदाज बाद. असं वाटलं की षटकार जाईल, कारण डावखुरी हातासाठी हे मैदान खूप उपयोगी ठरतं आहे नेहमीच दरवर्षी. इथे मात्र अगदी घडलं काय तर रोशन बाद झाले. एक मल्टी हिट करण्याच्या नादामध्ये आपली विकेट त्यांनी गमावली आहे आणि संघाला एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं म्हणता येईल या फलंदाज गोलंदाजाला. कारण ज्यासाठी त्याला पाठवलं होतं मोठे पटके मारण्यासाठी, त्यांचा तेवढा संघाला उपयोग झाला नाही, फायदा झाला नाही. कारण जरूर त्यांनी सिंगल धावा घेतल्या, 2 धावा करून ते बाद झाले आणि त्यानंतर आता मैदानात जात आहेत साहिल. पाहता षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि आता नवीन फलंदाज साहिल ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये खरोखरच एक चांगली फटकेबाजी करत संघाला ज्या स्थितीत नेलं होतं, चांगल्या स्थितीत नेलं होतं, तेच फलंदाज आता मैदानात दाखल झालेत 5व्या क्रमांकावर आणि सामना करतील या नवीन गोलंदाजाचा. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने आपल्या एफडीसी संघाकरता. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र थोडासा चेंडू बाहेर पडतोय बराचसा आणि पंचाने वाईट घोषित केला या चेंडूला. दिशाहीन चेंडू ठरला. या षटकात 2 चेंडू एक्स्ट्रा झालेत. त्यामुळे धावसंख्या या एका चेंडूने किंवा एका धावेने जाऊन पोहोचते, वाढते ते 28 वर 28. 3 बाद 28. षटकातला हा पुन्हा एकदा चेंडू. साहिल यांचा हा पुढचा चेंडूवर चांगला फटका पडतो. बंद बाउंस चेंडू थांबवण्याचा प्रयत्न आणि भरण्यात चांगल्या चेंडूला स्टॉप केला गेला की ज्यावर फलंदाज सहजतेने 2 धावा तर घेतात, पण तो तिसऱ्या धावेचा देखील विचार होईल आणि धोका होऊ शकेल तिसऱ्या धावेसाठी. डायरेक्ट हिट आणि त्यामुळे फलंदाज आपल्या क्रीजमध्ये मला वाटतं सुरक्षित पोहोचलेत का बघूयात. थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झाला पंचांकडे, त्यामुळे त्यांनी रिफर केला गेला. तिसरी धाव झाली की नाही झाली हे ते पाहिलं जाईल. तर पंचांना शंका आहे थोडीशी, त्यामुळे त्यांनी रिफर केलं, परंतु निश्चितच बोल वाटतं फलंदाज सुरक्षित असू शकतो की बाद होऊ शकतो हे मात्र आपल्याला स्पष्ट समजेल. तिसरे पंच नक्कीच आधार घेत आहेत. चलो थोडीशी घाई करा. अंतिम सामना मला एव्हाना या वेळेस चालू व्हायला हवा होता. आज बराचसा वेळमध्ये गेला, बरेच संघ उशिराने येत होते, त्यामुळे आजचं शेड्यूल थोडंसं मागे राहिलं. तर सुरक्षित मला वाटतं फलंदाज पोहोचलेत, त्यामुळे नक्कीच या 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. ती धाव फलकावर 31 धावा 31. तर या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र अगदी जमिनीला मारला फटका. ऑन साईडला चेंडू चांगल्यापैकी ड्राईव्ह केला, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडूला स्टॉप करत फेक करतायत. तोपर्यंत बघूयात धावा येतील का. आता मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धोका झाला आणि फलंदाज बाद देखील झाले. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 1ने वाढताना पोहोचली होती. मला वाटतं 1 चेंडूच आहे का, हा 2 चेंडू एक्स्ट्रा होते, त्यामुळे 1 चेंडूचा अजूनही शिल्लक आहे. आमचे स्कोरर निश्चितच आम्हाला इथे माहिती देत आहेत की धावसंख्या जर पहिली तर जाता पोहोचली या एकेरी धाबेने ती 32 वर 32. शेवटचा चेंडू यावेळेस असेल. 3 षटकाचा आपण निर्धारित खेळ ठेवला होता, त्यातील मात्र 2.5 षटकं संपली गेली आहेत. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या अंतिम चेंडूसाठी मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात येताना. प्रतीक ज्यांनी देखील मागच्या सामन्यात एक षटकार चांगला ठोकला होता ते प्रतीक पटेल. हो नाईस बॉलिंग, अतिशय सुरेख चेंडू टाकला होता. यार्करलेनचा चेंडू पतो दिशाहीन. समोरच्या बाजूने आपण पाहिलं तर पंचांचं पूर्ण लक्ष आहे, त्यांनी चेंडू बघितलाय की चेंडू थोडासा बाहेर पडला आणि त्यामध्ये दिशा भटकलेत आणि आणखी एक एक्स्ट्रा चेंडू वाढतोय या सामन्यासाठी. तो धनुजी चिंगसला मिळणारा हा फायदा, कारण एक धाव सुद्धा वाढते, एक चेंडू सुद्धा वाढतोय. धावसंख्या 1ने जाऊन पोचली. ती धाव फलकावर 33-33. नेल्सन आकडा आपण पाहतोय धाव फलकावरचा. अंतिम चेंडूवर मात्र शॉर्ट पिच चेंडूवर चांगला फटका. तिथे चेंडू मात्र सीमेलेशे पलीकडे उत्तुंग षटकार. महत्वाचा चेंडू पाहिला आपण की जो विकीएन नांगरेनं मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला सीमे पार आटके पार झेंडा रोवला तो षटकाराचा. अशा प्रकारे पहिली तर धावसंख्या पोहोचतीये ते 39. बरोबर 40 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे ते विजयाकरता.
हे लक्ष ते सोपं नाही आहे. निश्चितच एफ डी सी संघाकडे जरी बॅटिंग मोठी असली तर देखील एक मोठा चेस त्यांना इथे करावा लागेल, तो 40 धावांचा. सुरेश, तुम्हाला काय वाटतंय हे या सामन्यामध्ये काय घडेल असं वाटतं तुम्हाला? तुमचा एक अंदाज, प्रिडिक्शन. 40 धावा करायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण तर खूप आव्हान मोठं राहील एफ डी कडूस टीम करिता. मागच्या मॅच मध्ये फैजानची बॅटिंग चालली नाही, यावेळी जर चालली तर ही मॅच बघितली आपण तर फैजान जर खेळला तर शेवटच्या अंतिम ओव्हरला मॅच सोपी राहील. फैजानची विकेट जर काढली अगदी बघितलं तर धनंजय स्पोर्ट चिंचगरनं, तरी मॅच साजिद खानला पुढे घेऊन जावी लागेल. अंतिम ओव्हरला खरी मजा येईल. सामन्याची रंगत मात्र पाहायला मिळणार आहे. भन्नाट मात्र या ठिकाणी स्पर्धा रंगताना भगवा करंड गाजतोय. संपूर्ण महाराष्ट्रात सगळे क्रिकेट चाहते जास्तीत जास्त लाईक करताय सावली क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. वाडा टेनिसमधील स्पर्धा, वाडा तालुक्याची स्पर्धा, वाडा क्रिकेट स्पर्धा म्हणजे भगवा करंडक मानाची स्पर्धा, ही चर्चा महाराष्ट्रामध्ये का होणार नाही. हे 1,11,111 रुपये पारितोषिक आहेत आणि ओपन टेनिस क्रिकेटचे अनेक महाराष्ट्रातील दिग्गज संघ येणार आहेत. याचे नितांत उदाहरण वाडा टेनिसमध्ये पॅकर मोठे आहेत. त्यापैकी एक पॅकर या ठिकाणी स्वतः लाईव्ह मॅच मैदानाच्या जवळून पाहताय. सचिन मामा या ठिकाणी पाहताय. जीविका स्पोर्ट प्रोपरायटर ज्यांचा संघ ओपन एक गाव एक टीम मध्ये दांडी बी हा संघ सोमवारी 8 डिसेंबरला महाराष्ट्र एक गाव एक ओपन या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. दांडी बी टीम पॅकर आहेत जीविका स्पोर्टचे प्रोपरायटर सचिन मामा यांच्या माध्यमातून. फास्ट बघूया बॅटिंग या ठिकाणी फैजानची पाहायची आहे, मुदस्सर पटेलची पाहायची आहे पब्लिकला, तर बॉलिंग अटॅक पाहायचा अच्युत पाटीलचा. सुपर बॅटिंग फैजानने केली पहिल्या इनिंगमध्ये. नॉट आउट 44 धावांची फास्ट इनिंग. 77 धावांची पार्टनरशिप मुदस्सर आणि फैजानचे रेकॉर्ड या भगवा करंडकचं आहे. पहिलाच बॉल फैजानच्या बॅटमध्ये जातोय डीप लॉंग लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, चौकार. बाउंड्री फैजान मेमनच्या बॅटमध्ये. धावांचा डोंगरी मोठा समोर आहे कारण 18 बॉल आणि 40 धावा. सामन्याची रंगत वाढलेली आहे. बरोबर फायटिंग टोटल धनंजय स्पोर्ट चिंचगरनं मात्र उभारलेली आहे. आहा, कोण जिंकेल सामना चर्चा जरूर आहे. एफडीसी कुडू जिंकणार की धनंजय स्पोर्ट चिंचगर? प्रश्नचिन्ह 17 चेंडूंमध्ये बाकी आहे. उत्तर हे 17 बॉल देणार आहेत. त्यापैकी 17 बॉल पैकी अच्युत पाटीलच्या हातामध्ये 5 चेंडू आहेत, 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये त्याला मॅच खेचायची आहे. ओव्हरचा दुसरा बॉल. काय जजमेंट आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. का अच्युत पाटीलचा अनुभव या ठिकाणी मोठा झालाय. फैजान मेमन बाद झालेले आहेत. व्हॉट अ कॅच. कुठलीच चूक केली नाही विकी नांगरेनं. सामना रंगतदार. प्रेक्षक पाहत आहेत सामना. आजच्या दिवसातील हा सेमीफायनल सामना. डे सेमीफायनल पाहतायत. 1,11,111 लाखाची स्पर्धा भगवा करंडक आंबेडकरांची. आयोजक धर्मवीर प्रतिष्ठान, अध्यक्ष नामदेवजी धनगर आणि संपूर्ण धर्मवीर प्रतिष्ठान कमिटी. सुपर मॅच, व्हॉट अ मॅच. धनंजय स्पोर्ट चिंचगर वर्सेस एफडीसी कुडूस. पुल केले बॉलला यादव ब्रँड, शैलेश यादव. षटकार.
एक विकेट एक षटकार. क्या बात आहे. धावसंख्या 10 फळकावर लागते. चेंडू आतापर्यंत होत आहेत या ओव्हरचे 3 बॉल. स्कोर बरोबर आलेला आहे. रन रेट प्रति ओव्हरला ज्या पद्धतीनं 13 हवे आहेत परंतु 10 3 बॉल मध्ये येणं. एफडीसी कुडू संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये. प्रत्येक बॉलला मॅचचं पारडं इकडे तिकडे होईल. दोन्ही टफ संघ आहेत. पण महत्वाची विकेट फैजानची गेली. जबाबदारी शैलू यादवनं घेतलेली आहे. साजिद खान मागे अजून आहे. गोलंदाज तयार. ओ माय गॉड व्हाट अ शॉट. ये तो सबसे बढ़िया सुपर बैटिंग. षटकार. अनुभव संपन्न गोलंदाजाला हा षटकार बनवलेला आहे. स्लोवर वन टाकण्यासाठी गेला. मनातून गोलंदाजी करावी लागते परंतु या ठिकाणी बुद्धीचा कस यादवचा मोठा झाला. 2 षटकार 12 धावा 2 बॉलला खेचल्या. ओव्हरला 13चा रन रेट हवाय. टोटल स्कोर बनलाय 16. 4 बॉल मध्ये 16 धावा खेचलेल्या आहेत. 40 धावा ठोकायच्या आहेत. हबप केशव नामदेव पाटील यांना विनंती. आपण व्यासपीठाचे हबप केशव नामदेवजी पाटील मंडळाची विनंती. हा बॉल ऑन साइडला फील्ड करताय प्रतीक पटेल परंतु 3 बॉल मध्ये 13 धावा कव्हर केलेल्या आहेत. शैलेश यादव फैजानची विकेट गेल्यानंतर हे महत्वाचं आहे. दबाव मध्ये टीम मध्ये असू शकते का या काची उत्तर त्यांना पुढच्या 3 बॉलला 13 धावा कव्हर करताना दिली. 2 षटकार ठोकले आणि धावफलक मात्र पाहायला मिळत आहेत 17 धावा. 13 बॉल 23 धावांची मॅच. अजूनही 50-50 चान्स. ओ परफेक्ट. ये है जलवा. ये जलवे वाली बैटिंग है. रणतुंगा कॉपी बुक स्टाईल ना मुद्दासर पटेल षटकार. क्रिएशनवर 17 धावांची गरज. धावसंख्या 23 झालेली आहे. 12 बॉल 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. समीकरण पलटी करून टाकलेली आहेत. 23 ठेवायच्या होत्या 17 ठेवल्या आणि ठोकल्या 23 पहिल्या ओव्हरला. सामन्याची चुरस्ता वाढलेली आहे. 12 बॉल आणि 17 धावा. शैलू यादव इसको कौन नहीं भूलेगा. परंतु मेघन पाटीलच्या नावावर आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड आहे. काल कुडू संघाचे गोलंदाज चिराग भानुशाली साईराज कुडूस टीमचे गोलंदाज चिराग भानुशाली यांनी मात्र मेडन ओव्हर टाकून रेकॉर्ड केलाय. आजचा रेकॉर्ड मेघन पाटीलच्या नावावर आहे. गोलंदाज तयार. शैलू यादव अमेजिंग बैटिंग. गेंद तो गई तारामंडल में. सिक्सर. नवीन बॉल द्या. म्हणजे बॉल द्या दुसरा बॉल. टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा. संकट तारी आणि दारी कोण आहे समोर खेळतोय. घराघरात चर्चा. शैलू यादव. वेस्ट टायमिंग. हवेमध्ये बॉल कॅच होईल का आणि इथे कॅच. विकेट जाते परंतु टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं 3 षटकार. अमेझिंग बॅटिंग. सुपर परफॉर्मन्स. काय स्ट्राईक रन रेट न खेळलाय. जबरदस्त शैलू यादव. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संकटात टीम असताना मात्र सावरलं टीमला. अमेझिंग बॅटिंग. साजिद खान. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. हे क्रिकेट आहे. वाडा टेनिस मध्ये मी ज्या ज्या मॅचेस बघितलेल्या आहेत त्या मॅचेस मध्ये अटी तटीपर्यंत मॅचला आपण अंदाज लावू शकत नाहीत. मॅच सोपी झाली हे आपण म्हणू शकतोय. मॅच संपली हे फक्त बॉल
राहिलेले चेंडू ठरवू शकतायत काय घडेल. परंतु शैलू यादव अमेजिंग, ये बल्लेबाजी कोई नहीं भूलेगा आज के दिन की. 9 बॉल 11 धावा. आज मुदस्सर पटल्याने अख्खा दिवस गाजवलाय. पहिल्या मॅचला खेळले, दुसऱ्या मॅचला साधारण खेळले, पण या मॅचला उभे राहिलेत. आणि धाव रिस्की आहे. साजिद खान पोहोचताय, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि इथे 1 रन मिळतीये. धाव फलक मात्र एका धावेने पुढे वाढते. स्कोर होतोय स्कोर कार्डवर 30 धावा. विजयासाठी 10 धावा. 8 बॉल 10 धावा. सामना अजूनही लढवय्या स्थितीमध्ये आहे. फासल्या कधी फासफूस होऊ शकतात कुणाच्याही. हवा टाकणं गरजेचं असतं. आता हवा कुणाही चालेल. 2 बॉल बाकी राहत आहेत. क्लास शॉट, बॅकफुट पंच. ओ माय गॉड, दोन्ही पायांच्या सबमरीन चेंडू निघून गेलाय सीमापार चौकार. रोशन लारा यांचा बॅलन्सच जातोय. मोरला 6, 7, 8 डावात सुद्धा फायदेशीर असतात. काय घडेल. हवेमध्ये बॉल, हाही कॅच होईल का नाही. ओ माय गॉड, काय झालंय. विकेट. टाळ्या वाजवा. हार्ड कॅच. काय कॅच पकडलेली आहे. अशक्य कॅच शक्य करून दाखवलेली आहे या डीजे. विकी नांगरे, व्हॉट अ कॅच. विकी नांगरे, विनीत नांगरे. थँक्यू. 6 बॉल 7 धावा. संध्याकाळच्या वातावरणामध्ये 6 बॉल 7 धावा. काही घडलं जाऊ शकतं. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी. या खेळात काही घडतं. 6 बॉल आणि विजयासाठी 6 बॉल 6. ओके, या ठिकाणी पाहू शकता आपण काही घडलं जाऊ शकतं. पहिले 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. कारण समोर आहेत नांगरे. नाव आहे जय नांगरे. जेव्हा जेव्हा कुडूस वर्सेस चिंचगड मॅच व्हायच्या त्या वेळेस मात्र चिंचगड टीम मधील नांगरे परिवारांनी मात्र मग महेश असतील, गणेश असतील, अनेक किस्से पलटवलेत. परंतु साजिद खान यांच्याकडे अनुभव आहे. साजिद खानने मॅच बनवली. व्हॉट अ शॉट. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. का झाला नाही हाही प्रश्न आहे. साजिदला स्ट्राईकला येणं गरजेचं होतं. आणि इथे मात्र न्यू बॅटर मोजम पटेल. 1 बॉल 6 धावा. षटकार ठोकलेला आहे या बॅटरनं. व्हॉट अ मॅच. इट्स अ शो टाइम. 5 धावा 5 बॉल. अटीतटीचा सामना. 1 बॉल डॉट केला, थोडं जरपण वाढेल. प्रति बॉलला 1 रन. 1 शॉटची मॅच आहे मानलं तर. परंतु हुकवलं तर एक डॉट बॉलनं सुद्धा प्रेशर येईल. जेव्हा उभं राहतो प्लेअर, मग बॉलर असेल व बॅटर, फासल्या फासफूस होत असतात. तिथे गेल्यावर खेळल्यावर हे समजत असतं. आणि साजिद खानला स्ट्राईक मिळते. हेच करायचं होतं मोजम पटेल यांना, ते मात्र मिळालं. आणि आता 3 बॉल 4 बॉल 4 रन. पहिले 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. त्यापैकी 2 बॉल निघून गेलेले आहेत 1-1 रनसाठी. सामना स्थिर आहे. आत्ताच्या या ओव्हरच्या कंडिशन मध्ये मॅच स्टेबल आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 रन आहेत. बॉल हुकलेले नाहीयेत. 1-1 रन ही आलेली आहे. म्हणजे बॅटर या ठिकाणी आणि बॉलर मध्ये संघर्ष 50-50 आहे. ओहो, यावेळेस पहिला आपण 1 धाव मिळेल. स्ट्राईकचा प्रयत्न. दुसरी धाव साजिद खानला मिळते. व्हॉट अ गेम प्लॅनिंग. स्ट्राईक साजिदला आली. विकेट मोजमची गेली. मोजम थोडे स्लो झाले आणि रन आउट विकेट.
बघणाऱ्यांच्या होत आहेत. कारण पहिल्या बॉलला एकच धाव, दुसऱ्या बॉलला एकच धाव, तिसऱ्या बॉलला एकच धाव, 3 बॉल, पहिले 3 बॉल, 1 1 1, 3 बॉल 3. बॉलरसाठी टाळ्या वाजवा. जैन नांगरेसाठी मॅच प्रेक्षकांना पाहण्यासाठी थांबून ठेवलेली आहे. परंतु जोपर्यंत साजिद खान तोपर्यंत FDC ला कॉन्फिडन्स आहे. काही घडलं जाऊ शकतं. आज युवराज डुकले यांची फलंदाजी मात्र चालली नाहीये. हे मैदान रंग बदलतंय. भले भले आले या मैदानात. आज किस्सा कोणाचा आहे? आणि इथे दडपण, वाईट बॉल. ही रन हवी होती. कुडूस टीमला ती मिळालेली आहे मोफत. अवांतर धाव. फ्री में मिला वाईट बॉल. 3 बॉल 2 रन. कंपल्सरी चेसिंग. अटीतटीची मॅच. काही घडलं जाऊ शकतं. गेम प्लॅनिंग. साजिद खान मॅच फिनिश. षटकार. खेळ खतम. चला टॉस साठी वसुरी कॅप्टन. राहुल आहिरे यांना बक्षीस आले ते पण घेण्यासाठी यायचंय. सुधीर पाटील यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत राहुल आहिरेसाठी. चला टॉस साठी या. लगेच टॉस उडवा. तिथेच उडवा. निखिल पाटील तिथे उडवा.